नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कॉम्पिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या आपल्या सिरीजमध्ये आपण लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स मधल्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अॅनालाइज करणार आहोत. आजच्या 1 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरमधल्या काही न्यूज आपण बघणार आहोत, ज्यामध्ये मुद्रांक शुल्क नियमामध्ये केलेला बदल, मिठाचं योग्य सेवन हृदयविकार रोखणार, आयुष्यमान भारत आणि केंद्र राज्य संबंध, पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय, सेन्सेक्सची माघार, भारतीय विक्रेत्यांपेक्षा देशांतर्गत खरेदीदारांचा बाजारात जोर, BPLचे संस्थापक TPG नांबियार यांचं निधन, अशा काही न्यूज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपकी पार्टी नावाचं नवा पक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि निवडणुकीच्या बाबतीतली काही स्टॅटिस्टिक्स आपल्याला पाहायचे आहेत. सुरू करूयात आजचं न्यूज ॲनालिसिस. मुद्रांक नियम बदलानं महसुलामध्ये वाढ, अशी पहिली न्यूज तुम्हाला दिसेल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला असं लक्षात येईल की महाराष्ट्र शासनानं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरऐवजी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर असा बदल त्या ठिकाणी केलेला दिसतो, प्रतिज्ञापत्र असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क विभागाला निवडणूक अर्ज प्रक्रियेमध्ये जवळपास 55 लाख रुपये अवघ्या 8 दिवसामध्ये मिळाले, तर अशी ही न्यूज त्या ठिकाणी होती. सो महसूल अधिनियमामध्ये याच्यासाठी बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये शासकीय कार्यालय सोडून अन्य कामांसाठी म्हणजेच प्रतिज्ञापत्र असेल, हक्कसोड प्रमाणपत्र, एखाद्या दस्ताची दुबार प्रत पुन्हा प्राप्त करण्यासाठी किंवा इतर खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी 100-200 रुपयांच्या मुद्रांकावर व्यवहार केले जात होते. मात्र आता नवीन नियमानुसार मिनिमम 500 रुपयाचा स्टॅम्प जो आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. सो महसुलात वाढ झाली आहे, याहीपेक्षा 500 रुपये म्हणजे मिनिमम स्टॅम्पची व्हॅल्यू ही 500 रुपये, हे महत्त्वाचं आहे. चला, मिठाचे योग्य सेवन हृदयविकार रोखणार, अशी न्यूज आपल्याला दिसते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या शिफारसीनुसार जर मिठाचं योग्य पातळीमध्ये सेवन केलं तर हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आणि मूत्रपिंड आजारामुळे होणारे 3 लाख मृत्यू हे टाळता येऊ शकतात, असं प्रतिपादन WHOनं केलेलं आहे. मिठातील एक मुख्य घटक म्हणून आपण कुणाला बघतो तर सोडियमला बघतो. सो तो आहारातील जोखमीपैकी एक आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पॅकबंद खाद्यपदार्थ म्हणजे जे काही पॅकेज खाद्यपदार्थ आहेत तर ते सोडियमच्या सेवनाचे प्रमुख स्रोत आहेत आणि कमी उत्पन्न मध्यम उत्पन्न गटात देखील याचं प्रमाण जे आहे तर ते वाढताना दिसतं. हैदराबादमधल्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थच्या संशोधकांसह अनेक संशोधकांनी असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये सोडियम कमी करण्यासाठी कुठल्याच प्रकारचं राष्ट्रीय धोरण नाही, तर लोक शिफारस केलेल्या सेवनापेक्षा जवळपास भारतामध्ये दुप्पट सोडियमचं सेवन करताना दिसतात आणि पॅकेज अन्नपदार्थ जे आहेत तर त्याच्यामध्ये ते प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. WHOचं रेकमेंडेशन काय आहे तर WHOनं दररोज 2 ग्रॅमपेक्षा कमी सोडियमची शिफारस केलेली आहे, जे 1 चमचा किंवा 5 ग्रॅम मिठापेक्षा कमी आपल्याला लक्षात येईल. 2025 पर्यंत लोकसंख्येतील सोडियमचे सेवन 30% कमी करणे हे असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी WHOनं शिफारस केलेल्या 9 जागतिक लक्ष्यांपैकी एक आहे. सो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे टार्गेट जे आहे तर ते मला वाटतं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर WHOची जी शिफारस आहे 2 ग्रॅमपेक्षा कमी सोडियमची शिफारस WHOनं त्या ठिकाणी केलेली आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. हा अट्टहास कशासाठी, हा एक अन्वयार्थ आजच्या लोकसत्तामध्ये आलेला होता, ज्याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजना एखाद्या राज्य सरकारला नाकारायची असेल तर तो राज्य सरकार नाकारतोय म्हणून केंद्र सरकारनं ताशेरे ओढलेले आहेत आणि त्याच्यामुळं केंद्र राज्य संबंधामध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झालेलं दिसतं आणि त्यामुळं हा अग्रलेख किंवा हा अन्वयार्थ आलेला दिसतो. सो बेसिकली याच्या मागचं बॅकग्राऊंड लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. काही अशी राज्य ज्याच्यामध्ये नॉन BJP गव्हर्नमेंट सध्या आहे, म्हणजे केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आणि राज्यामध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार, तर त्यांनी केंद्राद्वारे आयुष्यमान भारत योजना तुमच्या राज्यामध्ये राबवली जावी तर याच्याविषयी काही नकार दिलेला दिसतो. सो हा नकार देत असताना त्या राज्यांचं असं म्हणणं आहे की आमची जी ऑलरेडी राज्य सरकारची हेल्थ रिलेटेड स्कीम आहे तर ती ऑलरेडी चांगली आहे, तर ती चांगली असताना आम्ही विनाकारण आमच्यावरती आयुष्यमान भारत योजना ही लादली जाऊ नये. अर्थातच याचा संबंध परत येतो तो म्हणजे केंद्र राज्य संबंधामध्ये वेगवेगळ्या ज्या सूची आहेत आणि त्या सूचींमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 7व्या परिशिष्टामध्ये अधिकारांचं वाटप केलेलं दिसतं. सो केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या सूची दिसतात, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल पोलीस, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था
असे काही विषय हे राज्यांच्या यादीमध्ये आहेत. केंद्र आणि राज्य या दोघांच्या यादीत समावेश असलेल्या विषयांच्या धोरणात्मक विषयांवरून अनेकदा केंद्र राज्यांमध्ये मतभेद होतात. मात्र केंद्र आणि बिगर भाजपा शासित राज्यांमध्ये सध्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा जीच पॉप्युलरली आयुष्यमान भारत योजना म्हणून ओळखली जाते, तर त्या योजनेला महत्त्वपूर्ण विरोध हा दिल्ली गव्हर्नमेंट आणि त्याचबरोबर पश्चिम बंगालनं केलेला दिसतो आणि त्यामुळे हा वाद सगळा निर्माण झालेला दिसतो. दिल्ली सरकारचं असं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकाला ते 1 कोटी रुपयापर्यंत मोफत आरोग्य सेवा पुरवत आहेत आणि त्यामुळं दिल्ली सरकारची जी योजना आहे तर ती आयुष्यमान भारतपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं त्यांच्याकडून प्रतिपादन करण्यात आलंय आणि त्यामुळं ते आयुष्यमान भारतला नाकारतायत. तर पश्चिम बंगाल सरकारची स्वास्थ्य साथी नावाची योजना ही आयुष्यमान भारतपेक्षा चांगली असल्याचा दावा केला जातोय. अर्थात यातलं दावा कुणाचा योग्य आहे कुणाचा अयोग्य आहे हा आपल्या अभ्यासाचा फोकस नाही, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला फक्त याच्यामुळं केंद्र राज्य संबंधामध्ये संभाव्य मुद्दे काय तर ते समजून घ्यायचे आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरती भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांनी देखील ताशेरे ओढलेले आहेत. सो ते देखील या ठिकाणी अधोरेखित केलेलं दिसतं. आता बेसिकली हा वाद का निर्माण झाला तर आरोग्य याचा जर विचार केला तर हा विषय राज्यांच्या अखत्यारीत आहे, म्हणजेच राज्य सूचीमधला विषय आहे. तर राज्य सूचीमधल्या विषयावरती कायदा करण्याचा किंवा त्याच्यावरती धोरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारांना असताना केंद्र सरकार बळजबरीनं आमच्यावरती योजना का लादण्याचा प्रयत्न करते, हा अट्टहास का, ही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला दिसते. मात्र आपल्याला असं लक्षात येईल की दुसऱ्या बाजूला कोरोना साथीनंतर आरोग्य हा विषय केंद्र सरकारच्या यादीत समाविष्ट करण्याची भूमिका 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग यांनी मांडलेली होती. म्हणजे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण जेव्हा अशा साथरोग येतो तर तेव्हा परिस्थिती राज्यांच्या बाबतीमध्ये आउट ऑफ कंट्रोल जाताना दिसते किंवा राज्यांकडे तेवढे रिसोर्सेस नसतात की ते परिस्थिती मॅनेज करू शकतील. राज्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार असताना केंद्राचीच योजना गळी उतरण्याचा आग्रह केंद्राकडून धरला जात आहे. हे कितपत योग्य आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतो. आता इथं केंद्र राज्य वितुष्टाचा अजून एक मुद्दा आहे की योजनेमध्ये जे पंतप्रधान नाव आहे तर त्याच्यामुळं पण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सो कुठंतरी आपण असं म्हणतो ना की बिगर भाजपा शासित किंवा असं म्हणूयात की केंद्रामध्ये एक सरकार राज्यामध्ये एक सरकार, तर याच्यामध्ये असं होतंय की मग क्रेडिटचा इश्यू होतोय ना की मग आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम होताना या ठिकाणी दिसतात. चांगली सेवा मिळावी ही नागरिकांची रास्त अपेक्षा याच्यामध्ये असते. मग ती योजना केंद्राची असू द्यात नाहीतर ती योजना राज्यांची असू द्यात, केंद्र राज्य संबंध सुधारण्याऐवजी काही ठराविक राज्यांमध्ये कटुता निर्माण होणे हे पण संघराज्य पद्धतीमध्ये योग्य नाही. त्यामुळे हे इश्यूज जे आहेत तर ते वेळीच रिझॉल्व्ह होणं त्या ठिकाणी गरजेचं ठरतं. सो महत्त्वाचा अग्रलेख आहे. एस्पेशली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आपल्याला संघ राज्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. तिथं तुम्ही संघ राज्यामध्ये वितुष्ट निर्माण होण्याचे मुद्दे लक्षात घेताना असेही मुद्दे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की एखादा राज्य सूचीमधला विषय आणि त्याच्यावरती केंद्र सरकार कुठलं तरी धोरण किंवा योजना आणतंय आणि राज्यांना ती योजना राबवण्याबद्दल अट्टहास करते. नेक्स्ट, पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय? आता सध्या दिवाळी चालू आहे आणि त्यामुळे एकंदरीतच पर्यावरणपूरक फटाक्यांची चर्चा आहे. आता यामध्ये एक्झॅक्टली कशावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो? पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय, ते गव्हर्न कुठल्या रूलनुसार कुठल्या लॉनुसार केले जातात, कुठल्या नियमावलीनुसार केले जातात आणि त्याचबरोबर पर्यावरण पूरक फटाक्यांमधले घटक कोणते आहेत, राईट, आणि त्याचा एन्व्हायरमेंटवरती कसा परिणाम होतोय. सो हे देखील मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. सो बेसिकली 2018 साली सर्वोच्च न्यायालयानं पर्यावरण पूरक फटाके निर्मितीचे आदेश दिलेले होते. UPSCनं याच्या आधी पण कॉन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यूज या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न विचारलेला आहे. सो फटाक्यांची चाचणी का केली जाते तर याच्याविषयी त्यानुसार म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात NEERI बद्दल जर का विचारलं तर नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट फुल फॉर्म लक्षात ठेवा. त्याचबरोबर याचं मुख्यालय जे आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे. तर यांनी पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मितीचे निकष निश्चित केलेले आहेत. सो हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुणी निकष निश्चित केलेले आहेत. इथं मग मे बी तुम्हाला CPCB देतील, त्याच्यानंतर MPCB म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड देतील, राईट. सो या दोनपैकी न निवडता तुम्ही NEERI निवडणं अपेक्षित आहे. सो पर्यावरणपूरक फटाके म्हणजे असे फटाके जे पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचे कण तयार होतात आणि त्यामुळे जे नॉर्मल फटाक्यांमुळे जलप्रदूषण हवा प्रदूषण होतं तर ते होत नाही. पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये कोणते घटक असतात मग नेमके,
तर पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी रसायनं नसतात. यामध्ये ॲल्युमिनियम, बेरियम, पोटॅशियम नायट्रेट आणि कार्बनचा वापर करण्यात येत नाही आणि त्यांची मात्रा कमी असते. त्यामुळे वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो आणि तुलनेनं म्हणजे ऑर्डिनरी फटाक्यांपेक्षा 30 ते 40% प्रदूषण हे पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये कमी होतं. बेरियम म्हणजे काय आणि ते हानिकारक असतं का? आता एक लक्षात घ्या, इथं हे जे क्वेश्चन आन्सर स्वरूपात जे एक्सप्लेन केलेलं असतं ना, ते डिस्क्रिप्टिव्हसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि ऑब्जेक्टिव्हसाठी पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी कसं ते सांगतो, बेरियम हा पदार्थ रासायनिकदृष्ट्या अस्थिर असतो, यामुळे तो मूलद्रव्याच्या स्वरूपात सापडत नाही, मात्र त्याची संयुग आढळतात आणि ती अतिशय विषारी त्या ठिकाणी असतात. यामुळे कंप सुटणे, अशक्तपणा, श्वसनात अडसर, अर्धांगवात यांसारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो. तसेच डोळे, पचनसंस्था, हृदयविकार, श्वसनसंस्था आणि त्वचेवर बेरियमचे दुष्परिणाम होताना दिसतात. बेरियममुळे पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या, उलट्या, अतिसार, तसेच चेहऱ्याभोवती सुन्नपणा, स्नायू कमकुवत होणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे आजार उद्भवतात. सो बेरियमचे दुष्परिणाम काय आहेत हे देखील लक्षात ठेवा. जे बेरियम बेसिकली फटाक्यांमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. आता फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेट सिग्नल फ्लायर म्हणून वापरण्यात येतं. याचा उपयोग फटाक्यांमध्ये प्रोपेलंट प्रदान करण्यासाठी केला जातो. फटाका फुटल्यानंतर बेरियम नायट्रेटमुळे चमकदार हिरवा प्रकाश बाहेर पडतो. बेरियमचा रंग बेसिकली पांढरा आहे, त्यामुळे फटाक्याचा जोरदार स्फोट होतो आणि हिरवा रंगही निर्माण होतो. बेरियम नायट्रेटलाच कलर स्पार्कलर असं देखील संबोधलं जातं. सो फटाक्यांमधील कोणत्या घटकाला कलर स्पार्कलर असे संबोधले जाते असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. फटाक्यामध्ये क्षारयुक्त तांब्याचा वापर केल्यानं निळा रंग तर लिथियम पासून लाल रंग त्या ठिकाणी प्राप्त होतो. भारतामध्ये 2018 मध्ये बेरियम तसेच बेरियम क्षारांवरती बंदी घालण्यात आलेली होती, तरीही फटाक्यांमध्ये मात्र या रसायनांचा वापर सर्रास केला जात होता. सर्वोच्च न्यायालयाचे एक्झॅक्टली निर्देश काय आहेत तर सर्वोच्च न्यायालयानं बेरियम आणि प्रतिबंधित रसायनांपासून तयार करण्यात येणाऱ्या फटाक्यांवरती बंदी घातलेली आहे. फटाक्यांवरील बंदीचे निर्देश हे केवळ दिल्ली NCR साठीच लागू नाही आहेत, तर इतर सर्व राज्यांसाठी भारतातील त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांसाठी हे नियम लागू आहेत. सो बेसिकली हे नियम का लागू करण्यात आले तर हवेमध्ये जे पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आणि पार्टिक्युलेट मॅटर 10 आहेत, ज्याला आपण रेस्पिरेबल पार्टिक्युलेट मॅटर असं संबोधतो. म्हणजे श्वसनावाटे हे जे धुलीकण आहेत तर ते आपल्या नाकावाटे आपल्या शरीरामध्ये येऊ शकतात आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतात, ज्याच्यामध्ये दमा असेल, हृदयविकार असेल, ब्रॉन्कायटिस असेल आणि श्वसनाचे इतर आजार त्यामुळं होऊ शकतात. सो याचा अपाय टाळण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक फटाके हा निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला दिसतो. पुढची न्यूज आहे IT कंपन्यांमधील समभाग विक्रीने सेन्सेक्सची 553 अंशांनी माघार. सो बेसिकली इथं भारतीय भांडवली बाजार पडलाय का भारतीय भांडवली बाजार वधारलाय हे महत्त्वाचं नसून तुम्हाला याच्या मागचं मेकॅनिझम लक्षात येणं गरजेचं आहे. बघा इथं काय सांगितलेलं आहे, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे अविरत निर्गमन आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभाग विक्रीच्या माऱ्यानं प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही घसरले. म्हणजे बेसिकली आपल्याला इथं असं लक्षात येईल की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट जी आहे FII, म्हणजे हा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. आणि त्याचबरोबर IT कंपन्यांमध्ये जे शेअर्स आहेत तर त्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा शेअर मार्केटवरती झालेला दिसतो. त्याचबरोबर सेन्सेक्समध्ये टेक महिंद्रा, HCL टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि मारुती सुझुकीच्या समभागात सर्वाधिक घसरण झालेली दिसते. याउलट L&T समभाग 6% अधिक वधारला. त्यापाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, JSW स्टील, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि सन फार्मा यांची कामगिरी बाजार घसरणीतही उल्लेखनीय राहिली. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला असं लक्षात येईल की काही स्टॉक्स जे आहेत तर ते बाजार घसरणीत चांगले परफॉर्म करतायत, तर काही स्टॉक्स जे आहेत तर ते वाईट परफॉर्म करतायत. बेसिकली जिथं समभागांची विक्री जास्त होतीये तिथं वाईट परफॉर्मन्स येतोय.
पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मात्र इक्वली स्टॅबिलिटी प्रदान करताना दिसते. अमेरिकी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कमकुवतपणांमुळे देशांतर्गत आघाडीवर IT कंपन्यांच्या समभागामध्ये विक्रीचा मारा अनुभवला गेला. सो मला इथं फोकस करायचं आहे की LPG पॉलिसी आपण स्वीकारलेली आहे 1991ला आणि त्यामुळे तुम्ही म्हणता की जागतिकीकरणामुळे सगळ्या अर्थव्यवस्था एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर त्याचं उत्तम उदाहरण इथं तुम्हाला बघता येऊ शकतंय की अमेरिकेमध्ये IT कंपन्यांमध्ये कमकुवतपणा आहे आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम इंडियन IT सेक्टरवरती त्या ठिकाणी होतोय आणि त्यामुळे इंडियन IT सेक्टरमध्ये थोडासा डाऊन ट्रेंड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि मग अर्थातच इथं समभाग विक्री असेल किंवा परदेशी संस्थात्मक गुंतवणूक म्हणजे FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट तर ही कमी होताना आपल्याला दिसते. पण इक्वली त्याच्या पुढची न्यूज आहे की परकीय विक्रेत्यांपेक्षा देशांतर्गत खरेदीदारांचाच बाजारात जोर. म्हणजे असं असलं तरी देखील इंडियन शेअर मार्केटमध्ये जास्त फॉल का येत नाहीये तर त्याच्या मागचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार जे आहेत म्हणजे त्यांना DII असं संबोधलं जातं, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. तर त्या गुंतवणूकदारांनी सुमारे 1 लाख कोटी रुपये मूल्यांचे समभाग खरेदी केलेले आहेत. तर याच काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 85,000 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केलेली आहे. म्हणजे इकडे तुम्हाला लक्षात येईल 1 लाख कोटी आणि 85,000 कोटी म्हणजे जेवढे FIIचं सेलिंग झालेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त DIIsनी काय केलेलं आहे, खरेदी त्या ठिकाणी केलेली आहे. यामुळे स्टॅबिलिटी प्राप्त झालेली आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या न्यूजमधून आपल्याला किती विक्री झाली, किती खरेदी झाली हे महत्त्वाचं नसून त्याच्यामध्ये FII आणि DIIची कन्सेप्ट काय आहे तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की अलीकडं बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये बघायला मिळतात. म्युच्युअल फंड सही आहे, इसमें इन्वेस्ट कर लो, राईट. तर त्याच्यामुळं देखील ही भांडवली बाजारातील संरचनात्मक बदल जो आहे तर तो झालेला दिसतो आणि हा कल घसरत्या बाजाराला सावरून कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन योग्य पातळीवर राखण्याचं कार्य करतो. तर परदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीमुळे बाजारात चढ उतार असूनही बाजाराला आवश्यक स्थिरता याच्यामुळे प्रदान होतीये असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. DIIs कडून सुरू असलेला निधी प्रवाह हा मुख्यतः विमा आणि सेवानिवृत्ती निधीसह गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असणाऱ्या म्युच्युअल फंडातील SIP योगदानाचा परिणाम आहे असं देखील मानलं जाते. बघा बरेच जण आता SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करताना दिसतात. भले 1,000 रुपये महिना असू द्यात पण ती डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती केली जाताना दिसते आणि यामुळे मार्केटला स्टॅबिलिटी प्राप्त होते असा इथं अंदाज व्यक्त करण्यात येतोय. BPLचे संस्थापक TPG नाम्बियार यांचं निधन. सो BPL नावाची कंपनी, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली कंपनी, याचे अनेक अप्लायन्सेस आपण लहान असताना बघितले असतील. सो याच कंपनीचे जे संस्थापक आहे TP गोपालन यांचं गुरुवारी प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या प्रकृती अस्वस्थतेतून वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे TPG हे सासरे आहेत. गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील 80 आणि 90च्या दशकातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून आपण BPLचा विचार करू शकतो. 1963 मध्ये लायसन्स राज किंवा परवाना राज जेव्हा अस्तित्वात होता तर तेव्हा या कंपनीची स्थापना झाली. सुरुवातीला कंपनीने संरक्षण दलासाठी काही गोष्टी बनवण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेसमध्ये कंपनीनं त्या ठिकाणी प्रोडक्शन चालू केलं, ज्याच्यामध्ये आपल्याला रंगीत TV संच, फ्रीज, वॉशिंग मशीन, व्हिडिओ कॅसेट आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणं यांचा समावेश असलेला दिसेल. सो सध्या त्यांचे पुत्र अजित नंबियार हे BPLचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्याच्यानंतर बघा पहिल्या तृतीयपंथी उमेदवार. आपल्याला असं लक्षात येईल की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला प्रथम घडणाऱ्या घटनांवरती प्रश्न विचारला जातो. सो रावेर मतदारसंघ जो आहे जळगाव मधला तर तिथं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमीभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत आणि त्या विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरलेल्या आहेत. राज्याच्या 64 वर्षांच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच होत आहे की कुठल्या तरी अधिकृत राजकीय पक्षाकडून तृतीयपंथी
उमेदवाराला संधी त्या ठिकाणी दिली जाते किंवा तृतीयपंथी व्यक्तीला त्या ठिकाणी तिकीट दिलं जाते. याच्या आधी पण असे तृतीयपंथीयांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे निर्णय झाले, त्याच्यावरती प्रश्न आलेले दिसतात. आपल्याला असं लक्षात येईल की 2014 मध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कांसंबंधीचं विधेयक संमत करण्यात आलं. गेल्या 15 वर्षापासून शमीभा पाटील या तृतीयपंथीय आदिवासी आणि भटक्या विमुक्त जातीच्या हक्कांसाठी त्या ठिकाणी लढत आहेत आणि त्यांना ही उमेदवारी दिलेली दिसते. त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड स्टॅटिक मुद्दा आहे की या नेमक्या कोण आहेत, तर भुसावळ इथल्या रहिवासी असलेल्या शमीभा पाटील यांचे मूळ नाव श्याम भानुदास पाटील असं होतं. फैजपूर या ठिकाणाहून त्यांनी MA मराठीची पदवी घेतलेली आहे आणि सध्या विशेष म्हणजे कवी ग्रेस यांच्या साहित्यावर त्या PhD करत आहेत. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी 9 वर्षांपूर्वी तृतीयपंथी असल्याचं जाहीर केलं. 2014 मध्ये त्यांना तृतीयपंथी म्हणून नागरिकत्व देखील प्रदान करण्यात आलं. तेव्हापासून त्या तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढतायत. जर याच्या बॅकग्राऊंडमध्ये प्रश्न आला तर शबनम या पहिल्या खासदार आहेत, हे लक्षात ठेवा. भारतात तृतीयपंथीयांना 1994 मध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क मिळालेला होता. 30 वर्षांपूर्वी 1998 ते 2003 या कालावधीमध्ये मध्य प्रदेशातील भोपाळमधून शबनम मौसी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. सो हे देखील इम्पॉर्टंट आहे. इथं देखील व्यवस्थित लक्ष देण्याचा प्रयत्न करा. सातत्यानं आपल्याला अशा गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ती म्हणजे सोसायटीतील केंद्रांमुळे मतटक्का वाढेल. बऱ्याच वेळा आपल्याला निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रिया हा पेपर क्रमांक 2 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला असलेला मुद्दा दिसतो, ज्याच्यामध्ये आपल्याला इनोव्हेटिव्ह आयडियाज काय काय असू शकतात की ज्याच्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करेल. सो याच्यासाठी एक केस स्टडी म्हणून किंवा एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही हे घेऊ शकता की पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीसाठी 15 सोसायट्यांमध्ये 26 ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मेट्रो सिटीजचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की तिथं मोठ्या हाऊसिंग सोसायटीज आहेत की ज्याच्यामध्ये 1000 सदनिका 2000 सदनिका म्हणजेच तिथं अराउंड 1000 कुटुंब, म्हणजे एका कुटुंबातील 2 व्यक्ती जरी पकडले तरी अराउंड 2000 व्यक्तींचं मतदान त्या एका छोट्या हाऊसिंग सोसायटीमध्ये देखील असू शकतं. सो इथं कुठेतरी ॲक्सेसिबिलिटी वाढवावी, त्याचबरोबर मतदान केंद्र हे नजीक जर का उपलब्ध असेल तर कदाचित अजून जास्त प्रमोशन होऊ शकेल आणि लोक जास्तीत जास्त मतदान करू शकतील. या उद्देशानं हाऊसिंग सोसायटींच्या आवारामध्ये मतदान केंद्र हे स्थापन करण्यात येणार आहे किंवा तिथं इलेक्शन कंडक्ट करण्यात येणार आहे. सो हाऊसिंग सोसायटीच्या आवारातले त्यांचे जे क्लब हाऊसेस असतील किंवा तिथं जे काही उपलब्ध असणारी सोसायटीची रूम असतील तर तिथंही मतदान केंद्र असतील. आत्तापर्यंत आपण बघितलं की सरकारी किंवा खाजगी शाळांमध्ये मतदान केंद्र निर्माण करण्यावरती भर होता, पण आता पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग हा मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केला जाताना दिसतो. सो होपफुली या प्रयत्नांमुळे पण टक्केवारी वाढू शकते. पण तुम्ही ही केस स्टडी नक्की लक्षात ठेवा. आन्सर रायटिंग करत असताना व्हॅल्यू ॲडिशनसाठी जरूर याचा वापर आपण करू शकतो. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इन जनरल 1 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरमधल्या मटा आणि लोकसत्तामधल्या या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या. अशाच प्रकारे आपण न्यूजचं अप्रोच बेस्ड ट्रॅकिंग करण्याचा प्रयत्न करूयात. कनेक्टेड राहा आपल्या स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कॉम्पिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या सिरीजसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.